सिंधुदुर्गच्या आंबोली परिसरात मुसळधार पाऊस. प्रशासनाकडून धबधबा परिसरात जाण्यास तात्पुरती बंदी. पर्यटकांना सतर्क राहण्याचं आवाहन. सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण. सोन्याचा दर जीएसटी विना 1,42,500 रुपये तर चांदीचा दर 2,22,000 रुपये. जायकवाडी धरणातील पाणीसाठा 94%वर. धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. कल्याणमध्ये स्वाईन फ्लूचा शिरकाव. खासगी रुग्णालयात स्वाईन फ्लूचे 2 रुग्ण. आणि मुंबईतील कांदिवली पश्चिमेकडील चारकोप परिसरातील होरायझन इमारतीत मोठी दुर्घटना. पार्किंगच्या पहिल्या मजल्यावरून अचानक कार थेट खाली कोसळल्यानं परिसरात खळबळ. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी नाही. नमस्कार, मी आरती आवठी. आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. या बुलेटिनमध्ये दिवसभरात घडलेल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवातीला एक सविस्तर आणि महत्त्वाची बातमी पाहूया. भंडारा तालुक्यातील आंबाडी गावात रानडुकरानं थेट चहाच्या टपरीवर बसलेल्या लोकांवर हल्ला केल्याची बातमी आहे. ही हल्ल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आंबाडी गावातील काही जण चहा टपरीवर चहा घेत होते आणि याच वेळी अचानक या ठिकाणी रानडुकरानं एकावर हल्ला केलाय. रानडुक्कर अचानक या ठिकाणी आल्यानं अनेकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. मात्र या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यामुळे आता गावातील रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येते. तर आपण दृश्यांमध्ये पाहतोय चहा टपरीवर चहा घेत असताना कशा प्रकारे रानडुकरानं एकावरती हल्ला केलेला आहे आणि त्याचा सीसीटीव्ही समोर आलाय. पुढच्या बातमीकडे वळूया. मुंबईतील कांदिवली पश्चिमेकडील चारकोप परिसरातील होरायझन इमारतीत मोठी दुर्घटना घडली आहे. पार्किंगच्या पहिल्या मजल्यावरून अचानक कार थेट खाली कोसळल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. पहिल्या मजल्यावरून कोसळल्यानं कारचं प्रचंड नुकसान झालंय, पण सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. माहिती मिळताच संबंधित अधिकारी आणि सुरक्षा कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आता या बुलेटिनमध्ये आपण बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊया सुपरफास्ट 100 मधून. गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं जोर धरलेला असून दक्षिण भागात जनजीवन विस्कळीत झाले. आलापल्ली सिरोंचा या 3 राज्यांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते आणि रपटे वाहून गेल्यानं वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. गेल्या 4 वर्षांपासून सुरू असलेल्या महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण असल्यानं पावसाळ्यात परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात 10,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय. त्यामुळे गोदावरी काठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहावं, नदीपात्रात प्रवेश टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन जायकवाडी पाटबंधारे विभागानं केलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग येथील तिलारी धरण भरून वाहू लागल्यानं आज पारंपरिक पद्धतीनं गंगापूजन करण्यात आलं. कार्यकारी अभियंता योगेश पाटील यांच्या हस्ते झालेल्या या पूजेला जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. धरण परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तिलारी धरणात सुमारे 85.50% पाणीसाठा झाला असून तिलारी नदी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सिंधुदुर्गच्या आंबोली परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रसिद्ध मुख्य धबधबा पर्यटकांसाठी तात्पुरता बंद करण्यात आला. अतिवृष्टीमुळे धबधब्याचे रौद्र रूप धारण केल्यानं पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला. मात्र मोठ्या संख्येनं पर्यटक आंबोलीत दाखल झाले असून धबधबा बंद असल्यानं त्यांचा हिरमोड झालाय.
आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण यंदा 100% क्षमतेने भरले। यानिमित्त धरण परिसरात जलपूजनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। धरण पूर्ण भरल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आगामी रब्बी आणि उन्हाळी हंगामातील सिंचनासह पिण्याच्या पाण्याची चिंता मोठ्या प्रमाणात दूर झाली आहे। आंबोली परिसरात मुसळधार पावसाने जोर धरला असून हिरण्यकेशी नदीला पूर आलाय। त्यामुळे कावदेसाळ पॉइंटकडे जाणाऱ्या खडेखुळे पुलावरून पाणी वाहत असून हा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेलाय। खबरदारीचा उपाय म्हणून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे। पुण्यातील चाकण एमआयडीसीतील रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे आणखी एका महिलेचा बळी गेलाय। स्कोडा कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या सानवी पांचाळ ड्युटी संपवून घरी जात असताना पावसामुळे निसरड्या झालेल्या सिमेंटच्या रस्त्यावर त्यांची दुचाकी घसरली। त्या रस्त्यावर पडताच मागून येणाऱ्या अवजड वाहनाने त्यांना चिरडलं। या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला। साताऱ्याच्या पाटण तालुक्यात मुसळधार पावसामुळे दिवशी घाटात पुन्हा एकदा दरड कोसळली आहे। गेल्या 15 दिवसातील ही चौथी घटना असून यावेळी चालत्या एसटी बससमोर भला मोठा दगड कोसळल्याने मोठा अनर्थ टळलाय। या घटनेनंतर ढेबेवाडी नवा रस्ता मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला असून वारंवार दरडी कोसळत असल्याने हा घाट आता अधिक धोकादायक बनला आहे। मीरा भाईंदरमधील ठाणे घोडबंदर रोडवर वन्यजीवांच्या मृत्यूची दुर्दैवी घटना घडली आहे। फाउंटन हॉटेलसमोर रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळ गंभीर जखमी झालाय। वन विभागाने तातडीने उपचारासाठी नेले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय। उल्हासनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयाची इमारत धोकादायक अवस्थेत असूनही कधीही मोठी दुर्घटना घडल्याची भीती व्यक्त केली जाते। इमारतीला भेगा पडणं, स्लॅब कोसळणं आणि स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये धोकादायक असल्याचे स्पष्ट होऊनही प्रशासन गंभीर नसल्याचा आरोप भाजप आमदार कुमार आयलानी यांनी केलाय। वसईतील एव्हरशाईन रोडवर महानगरपालिकेच्या बसचा भीषण अपघात झालेला असून या दुर्घटनेत 15 ते 20 प्रवासी जखमी झाले। अपघातानंतर नागरिकांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले। दरम्यान बसचा ताबा सुटला की तांत्रिक बिघाड झाला याचा तपास संबंधित यंत्रणा करत आहेत। एअर इंडियाच्या फुकेट ते दिल्ली या AI 2379 विमानाला उड्डाणादरम्यान अचानक तीव्र टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला। काही प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली असली तरी विमानाचे दिल्ली विमानतळावर सुरक्षित लँडिंग करण्यात आले। सर्व प्रवासी सुरक्षित असून जखमींवर वैद्यकीय उपचार करण्यात आले। नंदुरबार जिल्ह्यात पहिल्याच दमदार पावसाने रस्त्यांची दुरावस्था चव्हाट्यावर आली आहे। शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 वर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांचे हाल होत आहेत। विशेषतः करण चौफुली परिसरात 1 ते 2 फूट खोल खड्ड्यांमुळे दररोज अपघात घडत असून नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे। पुण्यातील चाकण एमआयडीसी मधील रस्त्यांची दुरावस्था आता जीवघेणी ठरत आहे। मागील एका वर्षात रस्ते अपघातांमध्ये 399 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघातांचं प्रमाण वाढलं असून अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडीही कायमची झाली आहे। त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील रस्ते तातडीने दुरुस्त करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली जाते। वाशिम शहरातील मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत। अकोला नाका ते सुंदर वाटिका या प्रमुख महामार्गावर शहरातील अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली असून खड्ड्यांमुळे वाहतूक धोकादायक बनली आहे। वारंवार तक्रारी करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून तातडीने रस्ते दुरुस्तीची मागणी केली जाते।